राजनीती केवळ हे गेले आणि त्यांच्या जागी हे आले इतकं राजकारणाचा अर्थ होऊ शकत नाही. अत्यंत क्षुल्लक अर्थ आहे त्याचा. मग शेवटी राजकारण कुठून निर्माण व्हावं? राजकारण खुर्चीतून निर्माण होत नाही. राजकारण खुर्ची करता निर्माण होत नाही. राजकारण खुर्चीपर्यंत मर्यादित राहत नाही आणि जर राहिला तर तो राजकारण नाही. राजकारण ज्या आईच्या पोटी जन्माला पाहिजे आणि ज्याच्या पोटातून त्याचं निर्माण व्हायला पाहिजे त्याचंच नाव समाजकारण आहे. आठवले समाजकारण जगले आणि जगतात हा त्यांचा वैशिष्ट्य आहे. समाजकारण म्हणजे काय? समाजकारणाच्या अनेक व्याख्या शैक्षणिक संदर्भात दिल्या जातात. पण हंटर कमिशन समोर या देशातला डॉक्टर आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशनचं डिपोजिशन दिलं आहे. गिरीशबाई अत्यंत बोलका आहे. त्याच्यात ते म्हणतात समाजाला वेदना असतात आणि समाजाच्या वेदना जे समजून घेतात त्या वेदनेचा नाव समाजकारण आहे. वेदनांचा संदर्भ, वेदनांचा औचित्य, वेदनांचा आकलन, वेदनांचा अनुमान, वेदनांचा अनुभूती, वेदनांची अनुभूती आणि वेदनांचा अनुभव या जेव्हा कारणीभूत होऊन चैतन्याकडे माणसाला नेण्याचा प्रयत्न करतात त्याचं नाव हंटर कमिशन मध्ये सांगतात दॅट इज व्हॉट समाजकारण इज. आणि या वेदनेचा ज्याच्या माध्यमातून निराकरण होतो त्याचं नाव राजकारण आहे. आणि म्हणून ते एकमेकाला पूरक आहेत आणि ते एकमेकाची नाळ ओळखून आहे आणि ते जुडलेले आहे. दे आर इनसेपरेबल. इस देश का दुर्भाग्य है राजकारण समाजकारण से अलग है और समाजकारण राजकारण का केवल मुख दर्शक है. गिरीश भाई, दिस इज द इरा ऑफ इंट्रोडक्शन. एक खाई बढ़ती जा रही है. सामाजिक वेदनाओं के संदर्भों से जब राजनीति अछूती हो जाती है तब राजनीति अंधी हो जाती है, तब राजनीति धृतराष्ट्र हो जाती है, तब राजनीति गांधारी हो जाती है और तब भारत में महाभारत होता है. यह ऐतिहासिक संदर्भ है.